काय टाकलं काय इथून काय लिहून राहिली आता काय नवीनच काय हट्टे बा दिसून राहिलं जरा लय जरा झप्प झप्प चालत येऊन राहिली इकडे काय झालं काय म्हणलं काय झप्प झप्प चालले कुठे चालले मला याही नाही पेपर नाही वाचला वाटतं. अरे 5 रुपये रोजचे कमावता काही तर वाचत जा पेपराच्या बातम्या. ते आपल्या गावाचं प्रकरण म्हणलं रामपूरचं दरोडा पडला ना बाबा त्या खाजोडीच्या घरी. आपण दिलेले पैसे 22.5 लाख लांबवले म्हणते. आजच्या पेपरला न्यूज आहे ते. अरे बाप मी वाचतो रे पण आज पेपरच नाही आला ना शांतर भाऊ पेपरच नव्हता मग काय वाचणार आहे म्हणून पण खरी घटना आहे का अरे पेपरची बातमी सोडा तुम्ही. काय झुमरेल फोन आला होता ना कशाचा असंच झालं म्हणून. मग 22.5 लाख रुपये घेऊन पाहिले म्हणते ना. मग ती आपलेच गेले असं या पेपरात रामपूरवाले ते बा 9 जण ते 10 जण असे करून त्याचे पैसे जमा होते बा घरी आणि ते पेटी नेली. म्हणून म्हणलं आपल्याला नाही चोट बसली पाहिजे. मग आता ते गेली चोरी तर मग आपलेच गेले का बा काही लावतो म्हणा चला सगळ्याला भेटा आता कुठं चालता चला अरे काय म्हणता म्हणजे अरे ते आमचे 28 लाख रुपये जमा केले तुम्ही देवदास भाऊ तुम्ही. त्याचं काय झालं म्हणलं खरेदीचं कसं काय आहे त्याचं म्हणजे पैसे जमा केले म्हणजे काय काय नाही का मग 1 तारखेला हाय म्हणून खरेदी सगळं बरोबर. आता हे आमच्या गाडीचा उशीर झाला ना त्या दिवशी या कंदील बुड्याने उशीर केला घरून तर. अरे काही नाही ना खरेदी गिरेदी पैसे गेले ना आपले 22.5 लाख रुपये टिपरी बसली. खाजोड्याच्या बातमी आला पेपरले दरोडा पडला त्याच्या घरी आपले पैसे गेले. आपले पैसे गेले म्हणजे असं कसं बाबा काय काय म्हणजे आपलेच गेले का बाबा मग. बाकी काही मला माहित नाही बा पेपरला वाचला आम्ही म्हणून आता तुमच्याकडे आलो. पैशाचं काय सांगा तुम्ही आता. मग काय आम्ही देणार का पैसे खाजोडी दी चला त्याच्या घरी. तेच म्हणलं मग चला लवकर हे आता राहू द्या तुम्ही गवत कापणं. हो पहिले तिकडे चला आता. आता देवदासला भेटतो आम्ही खोपडीवर आहे का पाहतो लवकरात लवकर तिकडे जाणार. तुम्ही अर्ध्या तासात नाही हो या तुम्ही इकडून त्याला बोलावून आणा आणि चालले जाऊ मग. त्याचं म्हणलं ते पैसे जरासं कसं कडक आवाजात बोलतात ते पहिले. पैसे लागन म्हणा आमचे. हो नाही तर ते म्हणून बा तुमची पेटी गेली मी काय करू असं करू. जरासं पाहिजे बाई बाई बोलू शकते आम्ही नाही बोलू शकत. नाही पैसे तर काढतो पैसे असं काही काढत एक तर खरेदी कर म्हणतो नाही तर मग पैसे दे तिथे त्याच्या म्हणा नाही का. ठीक आहे बरं मी काय म्हणतो मावशी कंदीला पैसे कुठे गेले म्हणलं ते दिसले नाही तर तू. काही नाही ते सकाळी चहा घेतला आणि दवाखान्यात गेले थोडंसं म्हणे तब्येत नाही बरोबर येतो म्हणे दवाखान्यात अशी म्हणे बाती गाडी घेऊन गेले ते. बरं ठीक आहे त्याला मग आता सर्वात शेवटी सांगा लागेल नाही का. पाहिजे म्हणलं तुम्ही काय एकदम सांगू नका त्याला फालतू काळजी वाटायची अजून टेन्शन यायचं. काय सांगायला काही नाही 2 लाख आणून बसेल लागते यायला काय माहिती. हो ना बरं तुम्ही सांगा बाबा कसं सांगायचं होता मी काय सांगत नाही. आला बा कुठं आला आता नाही का. हो बरं झालं मी आता म्हणलं येते का नाही का. अरे चला या आबाजी इकडे म्हणलं लवकर अर्जंट इकडे म्हणलं जमले तब्येत दवाखान्यात गेलते म्हणते आता मावशी सांगे. आता एवढे जण म्हटल्यावर मला वाटते वार्ता पोहोचलीच असली पाहिजे नाही का. हो आता हे मोर्चा बहुतेक गिरदाच्या घराकडे असला पाहिजे नाही का. हो काहीच माहित नसल्यासारखं करावं लागत. अरे काय कुठे चालले म्हणलं काय महाशिवरात्रीचं काय हे वाटते जेवण आहे वाटते नाही का. हो दुसऱ्या दिवशी असते ते तिकडे चालले वाटते नाही. यायला तर काही जेवणाशिवाय दुसरं काही सुचत असते वाटते बा. तब्येत नाही बरोबर जेवणाची विचारते. हो या इकडे पहिले काय महत्वाचं आहे का पहिले. असं म्हणजे काय झालं काय म्हणलं काही गावात घटना घडी का म्हणजे जरा असे लयच गंभीर चेहरे दिसून राहिले तुमचे. गोष्ट तशी झाली ना ते खाजोडीच्या घरी दरोडा पडला म्हणते आपले 22.5 लाख रुपये गेले म्हणून म्हणते म्हणे ते तर म्हणलं त्याच्या घरी झाला आपल्याला. बापरे म्हणजे 22.5 लाख गेले म्हणजे कसं काय काही पडला बा दरोडा आहे. अरे काय तुम्हाला माहित नाही. अरे पेपर वाटले नाही का तुम्ही पेपर वाटले का नाही म्हणलं आज का आले नाही आज. पुन्हा वाटतो केलं मग आता माहिती कशी तब्येत जरा बरोबर नाही वाटली. म्हणलं पहिले दवाखान्यातून या चटकन आणि वाटून द्या मग मला झाला उशीर. जाऊ दे ते पेपराचं पण आता काय करावं लागते आपल्याला दिवदाची भेट घेऊन आपल्याला अर्जंट त्याचं घर गाठणं आहे. हो पैसे कोणते आले आपले काढून घ्या लागते बरं. हो ते जर मनाचा मग देतो मग कसं काय आपले पैसे थोडी काही असे आहे हरामाचे आहे का आपली. नाही ते तर खरी गोष्ट आहे म्हणा पण तेवढेच गेले का अजूनही गेलेच ना काही म्हणजे किती दरोडा किती रुपयाचा पडला. बाकी 1 रुपया नाही गेला म्हणजे फक्त 22.5 लाखच गेले आपले असं म्हणणं आहे द्यायचं. मग म्हणून म्हणतो बा आपले आपण म्हणू की बा आमचे थोडी गेले काही एक तर 22.5 नसालेच पाहिजे त्या पेटीत. 7 लाख रुपये तर आपण त्याला 1/4 रक्कम दिली होती ना. तसं नसते ना शांताराम त्यांना जवळची दिली असू शकते काय सांगता येत असते. 22.5 आपण दिलेली पेटी तशीच ठेवली असं. आता हे का आता त्याचा वकील होय का आपला होय म्हणलं. अरे म्हणलं कधी आबाजी तुम्हाला समजते का तसं काय म्हणतात तिथे तशीच म्हणसान. तसं मी काय तिथं म्हणतो हे आपल्यातली गोष्ट पण बा कसं 22.5 असू शकते ते त्यांना जवळचे दिले असू शकते. तसं म्हणूच नका तिथेही नाही काहीच नाही बोलू नका जास्त तुम्ही. पैसे काढणं महत्वाचे आहे पा गरम व्हावं लागते आपल्याला गरम झाल्याशिवाय पैसे भेटत नाही. बिलकुल आता देवदास सांगतो मी बरोबर पद्धतशीर आणि पैसे काढून आणायचे आपल्या. बाकी तू ते 5 बस म्हणा चोरी झाली तर आमची थोडी झाली काही. चला आता पटपट चला त्या खोपडीकडे जाऊन पाहू कुठं आहे तिथं. चला भाऊ आता काय तुम्ही म्हणतात हो पण पाहू आता जरा हे पा कसं शांततेनं घ्या. हो काय विनाकारण काही असं माऱ्या हे ते काही असं करू नका. चला नाही ना तसं नाही म्हणून मारतो थोडीच काही आम्ही फक्त असं दाखवा लागत असते वातावरण निर्मिती करावं लागते पुढचा घाबरला पाहिजे दिले पाहिजे. चला फटाफट चला. मामाजी कशी काय इकडे. अरे का मामाजी इकडे कशी काय म्हटलं येऊन राहिलो तर आम्ही घरी काय माहित पडलं का म्हणलं. कायचं माहितच नव्हतं मला. मी आता अवसान गेले मला फोन आला शिवलालचा असं झालं म्हणे बा इतके पैसे गेले आता 2.5 लाख रुपये त्याच्यात एक तर मी आता 5 काढली. तर म्हणलं आता पहिले दिवसाला भेटावा म्हणून वावरात आलो सरका. हो मला वावरात असतेच ते तर पाहिलं तर सर वावरात धुंडला पण कुठेच नाही दिसून राहिला. कुठे गेला तर असं बरोबर म्हणजे शिवलालचा फोन आला तुम्हाला नाही का. हो काय म्हणे समजा काय आपलेच गेले असं म्हणणं का द्यायचं. ते आता 22.5 गेले म्हणे तुमचे नसं झालं तर झालं ते काय देणार आहे म्हणे नसं असंही म्हणे मला.
नाही हे बा तेच म्हणलं, मुद्दा ध्यानात ठेवा तुम्ही. आपण त्याला एकच म्हणायचं, भाऊ म्हणा आमचे पैसे आम्ही तुम्हाला दिलेले आहे. हा, तुमची जबाबदारी आहे ती व्यवस्थित ठेवणं, सुरक्षित ठेवणं. तुम्ही कुठे ठेवले, काय ठेवले, गमावले तर आम्ही काय करणार आहोत? आमचे पैसे आम्हाला लागतील. ते खरेदी जाऊ दे, चुलेत नाही आता, खरेदीचं काही खरं नाही आहे. ते 7 लाख देऊन गेले, ते पसले आपले, आपण अडीच मागून घ्यायचे आणि सारखं वापस यायचं. ते तुकडे 5 बस म्हणा काय तुझ्या दरोडा ते तुम्ही म्हणणार नाही तर मग देवदास भाऊ आहे आता, देवदास भाऊ जमा केले पैसे. हा, ते त्याचे आपण दिले पैसे, नाही तर आपण काय लटकलो त्याच्यानी. मी म्हणून ना तरी द्यायचे नाही, माणूस बरोबर नाही येते. नाही म्हणे देवदास भाऊ अंगारचे जमा आहे, मग मी काय करू? तर आता आहे बा म्हणलं जवळ बा पैसे काढायला जबाबदारी तुमची. तुम्ही मला म्हणलं होतं मामाच्या आता सगळ्याच तसंच आहे ना, सगळेच बोटो चपेल आहेत, काळजी करू नका, पैसे भेटते. म्हणूनच मग आता सगळे चाललो ना आपण तिथं, काही चिंतेचं कारण नाही आहे. पैसे काढायचे म्हणजे काढायचे. आता देवदास माता भडकून देऊ आपण, सगळे चालले होते त्याच्या घरी. असं काय देत नाही पैसे? आपला थोडी दोष आहे पैसे गेले तर. तेच म्हणलं मग आपला काही दोष नाही आहे. पैसे मागायचे म्हणजे मागायचे. चला मग आता निघायचं का? आता देवदाच्या घरी जाऊ, बहुतेक घरीच असेल ते. भेटलं की चालले मग तिकडून तिकडे. लक्ष्मणला फोन मारून देईन, चालले मग सगळेच. चला मग आता, चला चला. सगळं झालं वाटते. काय झालं मग? काय नवीन प्रकरण? तंटा मुक्ती अध्यक्ष म्हणलं की सोपं काम नाही, पण नाही का? एक 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 चालूच राहते आपलं. आता हे माटर द्यावं लागते सोडून, निघा लागते वाटते कुठंतरी. काय म्हणा हे गुरुजी दिसून राहिले मुले. काय काय झालं शांताराम भाऊ? काय म्हणलं प्रकरण? काय प्रकरण म्हणजे आता काय तुला कसं माहिती आहे का? मला माहित पडलं नाही का? कायचं माहित पडलं? मला काय माहित पडलं? मी आता ते तिकडून जेवण करून आलो, महाप्रसाद घेतला आणि इकडे आता हे माठाचं रंगून राहिलो. कहून काय झालं? गुरुजी तुम्ही सांगा म्हणलं काय सांगा बा. काय नाही, ते आजच्या पेपरला बातमी आली की बा खादोडीच्या घरी दरोडा पडला आणि 22.5 लाख रुपयाची रामपूरवाल्याने दिलेली पेटी चोरानं घेऊन पळालेला आहे, असं त्याच्यातनी बातमी नाही लिहिलेलं. तर म्हणून म्हणलं बा आता हे आपल्या पैशाचा प्रश्न कसा? मग आता हे आपले पैसे गेले का बा? काय बोलता? काय दरोडा पडला कुठं? खादोडीच्या घरी? काहीची घटना काहीची आहे म्हणलंय? कालची घटना, कालच्या आजच्या पेपरचे वाचता आजचा पेपर. मग काय आपले नावं घेऊन नाही म्हणत यात, पण आपलं रामपूरचं नाव आहे त्याच्यात. 22.5 लाख रुपये गेले म्हणजे रामपूरवाल्याचे, त्याचा ट्रस्ट होता असं तसं करून. म्हणून म्हणलं बा पैशाचं कसं काय? मग आपले गेले का बा? म्हणजे असे कसे गेले पैसे? पैसे आपले कसे गेले? तेच म्हणून राहिलो की बा त्याच्यात म्हणते की ते आता आम्ही शिवलालचा फोन आलता मला, ते म्हणते म्हणे की बा तुमचे पैसे गेले बा, आता मी काय करू? म्हणून म्हणलं बा ते आमच्यापासून जमा तुम्ही गेले गुंपाबाईन आणि तुम्ही, त्याच्यानं जबाबदार तुम्ही आहे, त्याच्यानं आमचे पैसे काढून द्यायची जबाबदारी तुमची आहे. आमचे पैसे तुम्ही आज कोणत्या हालतीत काढून द्यावा. म्हणजे कसं काय? मागायला फाशी आणता का म्हणलं तुम्ही? पैसे खादोडे आहे, मादोड आहे का? ना आपण ते खादोडे मागायला आलता का आम्हाला पैसे? तुम्ही दोघांनाच मागितले ना, घरोघरी फिरून तुम्ही पैसे जमा केले ना. मग आता त्याची तुम्ही काय म्हणे की बा जर पैशाचं काही झालं तर आम्ही जबाबदार राहू. मग आता या पैशाचं तुम्हाला जबाबदारी धरा लागेल ना. बाबा का माझ्या का घर इस्टेट वावर इकायला लावता का तुम्ही? काही आपलं राजा मी खादोडीकडून पैसे काढून देतो ना, त्यांना नाही म्हणलं का? तुम्ही गेलते का त्याच्या घरी? गेलो नाही आम्ही, पण ते कसं ते शिवलाल म्हणे बा फोनवर, आता देते का नाही? आता ते माणूस कसा बरोबर नाही ना. आम्ही म्हणून तुला पहिलेच की बा पायजो राजा लफडा होईन याच्यात. झाला का लफडा? झाला का म्हणलं? तुमचे पैसेच घ्या ना तुम्ही. इतके काय करून राहिले तुम्ही? पैसे असा काय देत नाही ते? चला आत्ताच्या आत्ता काय झाल्या का तयार आहे तुमचे? गुंपा मावशीला आवाज द्या, चला म्हणा फटाफट. पैसेच घ्या तुम्ही तुमचे. झालं ना, मग तेवढाच विषय होता आमचा की बा कसं काय पैसे काढायचे ते तू पाय. आता जाऊ दे, आता भडकलं इंजन जमते आता. चला मग आता तुम्ही ते काय आहे ते खादोडे पाहिले म्हणा बा, आमचे पैसे द्या. ते चोरी गेले असेल ते तुम्ही तुमचं पात बसा. आम्ही थोडी टाका. काय आपण थोडी भरणार पैसे दे. मग रूम न काढतो मी. पैसे जर दिले नाही तर सांगतो काय झटकात. चला चला गुंपा मावशीला आवाज द्या, निघा. हॅलो, डॉक्टर खादोडे साहेब बोलतो म्हणलं. हां बोला, कोण बोलतं? हॅलो कंदील आबाजी बोलतो. कुठं आहे म्हणलं सध्या? कुठं आहे तुम्ही? दवाखान्यातच आहे का? हो दवाखान्याचं. कोण? काय झालं? बोला ना. काय पोहोचले का रामपूरला? थोडं कसं चिंतेचं वातावरण वाटलं म्हणून फोन केला तुम्हाला. कसं आहे, आत्ताच मी गावात गेलो का नाही, तर गावातली सगळी हे वार्ता पोहोचलेली आहे. सगळे 9च्या 9 जण आता जमा झालेले आहे आणि सगळेचे सगळे तुमच्या घरावर आता येणार आहे. म्हणून म्हणलं बा तुम्ही कसं आहे, सगळ्याचे माते आहे भडकलेले. देवदास संस्थाने तुम्हाला माहितीच आहे, गुंपाबाई घरबिर हे ते. म्हणून कसं प्रकरण हँडल करता येईल ते तुम्ही पाहावं आता. कारण की त्याचं असं म्हणणं आलं की बा आमचेच कसे काय गेले. ते तर 15 लाख होते, ते 22.5 कसे गेले. असे तसे बरेच मुद्दे ते काहीतरी त्यानं काढलेले आहे मुद्दे. अरे माझ्यावरचे दिले 7 लाख रुपये. 22.5 ती जच्च्या तशी पेटी आहे, तशीच होती ते. त्याला हात नाही लावला ना आपण. मग ते नाही विषय. बरं, पण लय भडकलेलं आहे का? भडकले म्हणजे ती आता कसं चिनगारी पेटली आता. काही भडकन तिथं आल्यावर काही सांगता येत नाही. म्हणून कसं द्यायला म्हणजे करता येईल हँडल ते तुम्ही पाहा. आता मी काही सांगू शकत नाही. एवढी वार्ता मी तुम्हाला दिली. बरोबर ठीक आहे ना. हो, ते कसं मम्मीचं मार्गदर्शन घेतो मी आता. लवकरात लवकर घरी जातो. बघतो मी. हो ठीक आहे. धन्यवाद. ठेवा फोन ठेवा आता. ते जे कंदील कुठं नाही का, ज्याला आपण 2 लाख रुपये दिले, तर तो आला सकाळी धावत पळत दवाखान्यात किंवा माझं नाव काही घेऊ नका आता, एरी तर गेले पैसे. तर म्हटलं ठीक आहे, पण मला काही थोडी माहिती सांगत जाय. तर त्यानं गावातून फोन लावला की गावात काय प्रकरण आहे. गावातले सगळे लोक एकत्रित आलेले आहे आणि आपल्या घरावरती येणार आहे. माते भडकलेले आहे द्यायचे. म्हणून प्रकरण कसं आपल्याला हँडल करायचं ते तुम्ही पहा म्हणे. म्हणून मी दवाखान्यातून फास्ट इथं आलो. म्हटलं आता याच्यावर काय सोल्युशन आहे, कसं हँडल करा.
त्यानं त्याची दिमाग किती काही भडकेल असले किती काही माथे टपले असले ते शांत करणं मला माहिती आहे ना, कसं पाणी टाकावं लागते थंड त्याच्यावर. तर आता काय करतो तू बिमारीचं नाटक कर. हो, या प्रकरणामुळे मी हायपत खाल्ली बा, आणि त्यामुळे आता काय करावं कसं करावं. आणि दुसरी गोष्ट मी आता कसं थोडंसं कपडे वगैरे चेंज करते, पांढरी साडी हे ते थोडंसं म्हणजे बा खूप संकट आलं घरावर, असं नाटक आपल्याला क्रिएट करायचं आहे वातावरण. आणि त्यांना बोलण्यामध्ये मी बरोबर कव्हर करते, जेणेकरून ते पैसे मागणारही नाही. हो, आपली परिस्थिती पाहूनच ते वापस चालले जातील. हो, हे आहे पहिला फंडा. जर त्याने म्हटलं की नाही बा ते जर लय जोरावर आले तर मग मी त्याला कळक सांगते की जे होईल ते करून घ्या, पैसे काही भेटत नाही, कारण की मी थोडी चोरले. पण पहिले जर चांगल्या यानं जर नाही पडलं तर फारच चांगला. आता तू आता कपडे चेंज कर आणि बिमारीचं नाटक कर. मी माझ्या कामी लागते. आता काय म्हणते म्हणा. हॅलो, बोला शंकर भाऊ, काय म्हणत होते हो? पोचला कर बस सासरवडले. काय झालं, काही चहा पण झालं का नाही? नाही, अजून तर पाणी नाही पिलो मी. आता पाय धुतले चाललो होतो घरात. तुमचा फोन आला. काय म्हणता? वा, चहा पाणी घे तू, लवकर सटकन वापस ये म्हणला. हो, खादोडीच्या घरापाशी येऊन जा तू. हो, आम्ही समजा 1-1.5 तासात पोहोचतो तिथं. हो, लवकरात लवकर पोहोचून जा तिथं. आता तिथं काय म्हणाले, इकडे सोडून आता मी तिकडे काय म्हणलं. ठीक आहे, मग नाही येशील तर नको येऊ. हो, आम्ही चाललो रे बा. आम्ही चाललो खादोडीची. तर आमचे पैसे आणाले 2.5 लाख रुपये आमचे. तुला नसन पाहिजे तर तू येऊ नको. हो, ठीक आहे, आम्ही चाललो आता. पण काऊन म्हणलं का काऊन आणून करायला? ते प्लास्टिक खरेदी आहे ना, खरेदी आहे म्हणतात. ते 1 तारखेला आहे ना ते. कायची खरेदी कायचं काय, दरोडा पडला त्याच्या घरी. मग काय तर हो, आपली ते 22.5 लाखाची पेटी लांबोलीमध्ये चोरायनं आपल्यावर दिलं त्यानं लोटून. हो, तर त्याच्यानं आपल्याला जायचं आहे, धमकनं आपले पैसे काढून आणायचे आहे. हो, वगायत गेलं ते सगळं. चल लवकर येशील ते, नाही तर आम्ही चाललो. नाही बा, येतो ना मी, येतो. हो, बस चहा घेतला की बस तिथं खादोडीच्या घरापाशी हजर आम्ही. दे झोल जरा जास्त भडकून द्या. तेच म्हणलं. मग त्याच्यासाठी चाललो आता, सगळे जमा झालो पहिले. हो, आता त्याच्या घरी चाललो. हो, देतो त्याला भडकून गिडकून. हो, ये तू लवकर फक्त, जास्त उशीर नको करू. आवाज दे ना, देवदा, आवाज दे. जोराने आवाज दे म्हणलं. हो, काय कोण आहे काय आहे तर दे, आवाज दे फटवल. घरी कोण आहे म्हणलं? खादोडे मॅडम, खादोडे सर आहे का कोणी घरी? लस तपले वाटते बाबा हे, नाही का? रामपूरचे सगळे दिसून राहिले मला. मॅडमने सांगा लागलं बाबा आले म्हणून, मी नाही का मॅडम ध्यान ठेवतो म्हणून. बाबा याच्या घरी कोणी आहे का नाही म्हणला? 3-3, 6-6 नौकर आहे तर एक जण आवाज देत नाही. अरे मला आहे का नाही बाबा घरी कोणी? का गेले सगळे? नाही, आवाज देत नाही ते, बरोबर आहे ना. ते कसं असते, आता काम झालं आपलं. आता थांबा तुम्ही, थांबा. अरे घरी आहे का कोणी? का मेले का? हे बा, काही आवाज देत नाही म्हणलं. चला अंदर चला, धड हे बा, हळदी करायची नाही. हे बा देवदा, चला अंदर घुसा. चला गुंबा मावशी, चला पुढे व्हा तुम्ही. चला मागा, चला अंदर बसा, डायरेक्ट जाऊन बसा तिथं. चला. थांबा ना, काय रे का तुम्ही कसे बिले काय एखाद्या अळाण्यासारखे कामं करून राहिले का बे शांताराम? काय इथं काय भांडायला आलो का आपण? अरे बाबा म्हणलं, सध्या आता काय आहे त्याची परिस्थिती, त्याची माहीत. तुम्ही राजा एकदम धड म्हणजे का मारायला जाता का, जीव घेता का द्यायचा? आता हे काय रे म्हणा, अरे चला ना, म्हणजे अंदर जा लागन ना. आता आपल्याला धौशीनं काम कर लागन, हे तर होईल. हो ना, पण सरपंच साहेब तुम्हाला त्याची समजत नाही का? माणसावर आपल्या घरी जर दरोडा पडला असता, आपली परिस्थिती काय असती? तुम्ही राजा एकदम असे करून त्यानं का आपल्याला पैशाविषयी म्हणलं का काय? विषय नाही, काही नाही, धड द्या माय पैसे, द्या माय पैसे, लहान लेकरासारखी. अरे म्हणलं शांततेनं मागा लागन आपल्याला पैसे, तर होईन ते. तुम्ही फालतू बेंगा करसान बरं. वेगळा काय आहे, स्पष्टच मन लागण ना द्यायले, काय काय नाही तर पैशाचं बा. मग ते बातमीत तसं टाकलं द्याय ना. हो ना, ते विषय काढून आपण पहिले वातावरण तर पाहतो तिथं काय आहे, सिच्युएशन पाहून मग बोला ना, काय बोलास तुम्ही? पहिले थांबा ना, एकदम धड आपलं बंदूकच लावायची का? बरं ठीक आहे, काही हरकत नाही. फक्त हे बा, एक जण जाऊन पहा तुम्ही. हे बा, कंदीला बस तुम्ही जा, घरात कोणी आहे काय आवाज द्या. हो, नाही तर मग आपल्याला तसंच जा लागेल. मग तेच म्हणता तुम्ही, कोणी कुठं असते, कोणी कोणत्या फिक्रीत असते, मग काय करायचे? मी येतो अंदरून पाहून काय पोझिशनचा. ठीक आहे, तुम्ही इथंच थांबा, मी पाहतो कोणी आहे का नाही, आवाज देतो. मग आपण सगळेजण शांततेने जाऊ. नंतर बरोबर मी शांततेने घेतो, म्हणजे शांतारामा. तेच म्हणलं देवीदास, हे बा भडकू नको म्हणलं एकदम. ते आपलं जर म्हणणं ऐकलं तर मग काय हरकत आहे, पण नाही ऐकलं मग तुम्हाला माया दाखवाच लागणार आहे. हो, या तुम्ही फटकन, कोण आहे का आवाज द्या, आलेले आहेत म्हणा ती. हो, चला बोला म्हणा काय आहे. मॅडम मॅडम मी काय म्हणते, मॅडम हा बोल मंजुळा. काय म्हणते ग, काय म्हणत होतीस? काही नाही, ते रामपूरवाले लोक आले होते. आवाज ठोकत आहे जोर जोरात. काय सांगायचं त्यांना, घ्यायचं का आतमध्ये? हो घेऊन घे त्यांना. त्यांचा काय दोष आहे बिचाऱ्यांचा? गावातले लोक असतात, कसे मयाळू लोक असतात बिचारे. खूप नुकसान झालं बिचाऱ्यांचं, काय करा. दे त्यांना आवाज, दे, बोलो आतमध्ये बसून घे त्यांना हॉलमध्ये. आलेच मी 10 मिनिटात फ्रेश होऊन. अभिजित तुम्ही आले का? बरं मी काय म्हणते, तुम्ही सांगून दे त्यांना या म्हणा, ते बाहेरच्या हॉलमध्ये बसून घ्या म्हणा. कसं मॅडमची तब्येत नाही बरोबर, सकाळपासून काही खाल्लंही नाही. त्यांना खा म्हणतो तर खायलाही तयार नाही.
हो हो आलं ना लक्षातच आता परिस्थितीच पाहिली ना मी बरं बरं ठीक आहे सांगतो मी त्याला शांततेनं हो, आणतो मी त्याला अंदर बसून घेतो कुठं हॉलमध्ये आपलं सोफा सेटच्या तिकडेच ना नाही नाही इथं बाहेरच्या ज्यात पुढे पुढे समोर समोर तिथंच आपलं चटई टाकलेली खाली बसून घ्या तिथं आलेच मी बरं बरं हो हो बरं बरं बाहेरच्या व्हरांड्यात का बरं ठीक आहे बसून घेतो चल जमलं म्हणजे जमलं मस्त व्यवस्थित केलं नाटक काही वांधा नाही आता मंजुळा तू थोडीशी साडी वगैरे बदलून घे पांढरी साडी घाल तिथं कसं बाहेरच्या व्हरांड्यातच बसून घेऊ सगळे बाकीचं कसं लवकर निपट तुम्ही अर्ध्या तासात देतो रवाना करून हो ना मॅडम पण आता काय आता नाटक करायचं वेळच आली तुमच्या आता काय करणार तुम्ही पण नाही का लोकांना शांत करण्यासाठी पण आता तुम्ही काय पैसे चोरले ते आता शेवटी आता हे लोक काही समजत नाही बरं मग यांना चहा वगैरे नाश्त्याचं वगैरे काही बनवू का मग त्याला बनवावं लागतं नाश्ता वगैरे आता इथं आपल्याला पडलेली आहे दुःखात जाऊ ना आपण फक्त बस झालं असतं पाणी मागितलं तर दे नाही तर काही विचार नको करतो झालं द्यायचं काम आता काही विषय नाही बसून घेते बसतात ते आपापल्या जागा मी आलीच तिथे बरोबर चला आता तू बी ते साडी बदलू दे बोला काय गंधीराबूजी काय आहे का नाही घरी झाले फरार काय देत असले का बाजारात आहे का तू का मेथी पालक विकू राहिला का अरे थांब ना जरा शांततेनं घेणं वातावरण माहिती आहे का घरात काय आहे कसं आहे तर पूर्ण कोमात जायला ना म्हणलं ते एखादा कोणी गेला घरचा अशी परिस्थिती निर्माण झाली ना जरा शांततेनं घ्या विषय बरोबर काढा जास्त गडबड करू नका हो ना मग मी काय कल्ला करू राहिला का मग मिळालं आहे का नाही बुवा? आहे का घरी आहेत का मग आहे घरीच आहे बाई तर बोलली नाही ना शब्द हो एका कोपऱ्यात अशी बसून होती मोठ्या विचारात गहन विचारात होती बाई बा आणि ते काय डॉक्टर साहेब तर काय झोपू नाही म्हणे बा काय तब्येत नाही म्हणे बरोबर तर हे बा शिवलालच्या घरच्या बाई बोलले माझ्यासंग या म्हणे अंदर बसा म्हणे हॉलमध्ये हो चला 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 म्हणे अंदर बसून घेऊ चला बरोबर ठीक आहे चला हे बा देवीदास पहिले शांततेने घेतो बरोबर नंतर मग आपण करू हँडल काय करायचं पहिले एकदम वातावरण पाहून नंतर निर्णय घेऊ आपण चला चला अंदर चला आता माझ्या स्वप्नाला चुराळा झाला मला ट्रस्ट तयार करायचं होतं खादोळे साहेबांची इच्छा होती निवासी लोकांना रात्रीचा निवारा मिळेल म्हटलं काय झालं सगळे पैसे चोरीला गेले बाई रडू नको राहू दे रडू नको काय रडणार नाही मावशी तुम्ही किती मला आपुलकीने भेटायला आले एवढा दरोडा पडला मरता मरता वाचलो मी पण खरोखर म्हटलं या आम्ही मेलो असतो चाललो असतो पण त्याने ते पैसे न्यायला नव्हते पाहिजे खूप मेहनतीचे पैसे होते तुमचे सर्व पैसे घेऊन पळाले नाही राजा नाही का खरी परिस्थिती आहे पण पाय बरं आता आपण राजा काही सोचलं नाही काही नाही चाललो आपलं नाही चला चलो 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 काय इकडे परिस्थिती उद्भवली नाही का कठीण काम आहे नाही का माणसाच्या घरी दरोडा पडल्यावर काय माणसावर बित्ते आता त्याचं त्यालाच माहित राहते नाही का अशी परिस्थिती आहे गुंपा मावशी हो आता सांगतो ना 2 दिवस झाले कण नाही मॅडमच्या पोटामध्ये कसं आहे नेहमी काळजी करतात आता कसं करणार काय करणार गाववाले काय म्हणतील मी सांगत होते काही नाही आता तुमचा काय दोष आहे त्याची आता दरोडा पडला आपण वाचलो हेच तर लय झाला पैसा तर काय आज कमावू उद्या कमावू आपण काय करता आता शेवटी पण ऐकायला तयारच नाही मॅडम जेवतच नाही बाई बा इतकी काळजी करू नको तू हो ना कसं असते हो ना आता तुझे टेन्शन तुला माहित म्हणा हो त्यावेळेस दरोडा पडला असेल कसं बाबा बरं बाबा पण काही हरकत नाही शांत हो ना शांतच आहे मी का काकू मावशी हो ना पण मी काय म्हणतो माझ्या तब्येतचं काही नाही पण जगदीशने पण हाय खाल्ली म्हटलं तो पण पडू नाही झोपून 2 दिवस झाले संत ताप आहे त्याला हो ना स्वतः डॉक्टर असून गोळी खायला तयार नाही काय नाटक आहे का जबरदस्त नाही का हो ना का आपल्याला नाही जमत एवढं तर अरे वा कमाल आहे मानलं पण बाकी नाही का हो खादोळे मॅडम म्हणा हो पुऱ्या रामपूरला भारी भरून राहिल्या वा आम्ही कुठं चालते बा हे काय शोक स्वभाव आहे का काय बरं नाही म्हणलं मग ते काय तिघं होते का चौघं होते चौथा पळाला म्हणते असं समजा तिघं सापडले म्हणते असं ऐकण्यात आहे बा हो ना त्याचा शोध नाही आहे तो व्यक्ती पळाला ना अगोदरच बॅग अशी बाहेर होती का नाही त्या दिवशी उशीर जर नसता गेला ना तर हे खरेदी झाली असती आणि माझ्या भोवती टेन्शन आलं नसतं आता किती प्रकरण झालंय आता पैसे सापडतील कधी पोलीस लोक तपास चालू आहे म्हणतात आता एकच दिवस झाला आता त्याचं रिमांड वगैरे होईल आणि पैसे मिळाले की मग आपलं सुरू होईल पण आता 1 तारखेला आपली खरेदी होती आता कशी होईल याची चिंता आहे मला नाही मॅडम काही चिंता करू नका हो लागन पत्ता तपास गिपास होऊ द्या हो समजूनच आता हो काय आता तुमचाच काय दोस्त त्याच्यात बरोबर आहे तुमचे बी हो पण आम्हाला तसं वाटते बा काय करा आता आम्ही आता गरीब लोक शेतकरी लोक म्हटलं बा इतके मेहनतीने पैसे जमा केले असं व्हायला नव्हतं पाहिजे म्हणून आपुलकीने भेटायला आलो तुम्हाला पण तुमच्यापेक्षा मला काळजी आहे त्या पैशाची आपण करणार स्वप्न तर पूर्ण होईनच आहे पण थोडा वेळ लागेल दादा देवदास भाऊ आणि तुम्ही गुंपा मावशी खरोखर सहकार्य करा थोडंसं पैसे मिळेपर्यंत कारण की मीच जबाबदार आहे या गोष्टीला कारण की मी जर पैसे बाहेर ठेवले नसते तर असं झालंच नसतं काय कोणाला दोष द्या नाही मॅडम तुमचा काही दोष नाही आहे त्या दिवशी माझ्याच झालं खरं आता उशीर झाला आधार कार्ड लेखाचं सापडलं नाही बघतात म्हणून झालं हे सगळं मी जबाबदार आहे
नाही नाही, कोणीच नाही, कोणाला जबाबदार धरू नका, मीच जबाबदार आहे. पण जाऊ दे, जे झालं ते एक वेळ फक्त जगदीशला तुम्ही समजून सांगा थोडं, इतकं टेन्शन घेऊ नका म्हणा. तेवढं बघा बा तुम्ही, तेवढं त्याला सांगा तुम्ही, तुमचं ऐकल तरी ते, माझं ऐकत नाही तो. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, आम्ही भेटतो द्यायले, काळजी करू नका. तुम्ही जेवण वगैरे करून घ्या, जा म्हणलं थोडंसं आणा म्हणलं यायला काही नाश्ता वगैरे, जा जा. काही टेन्शन घेऊ नका. नमस्कार नमस्कार. काय माहिती नाही कधी आले तुम्ही, काही कल्पनाच नाही. नाही नाही, आम्ही कसं अर्धा तास झाला, काय पाणी तर नाही घेतलं म्हणा, पण कसं आहे आई सांगे की बा जेवण खावणं सोडलं म्हणे, तुम्ही भाकरच तुटली म्हणे. काय एवढं काय टेन्शन घ्या लागते म्हणलं, काय झालं असं कोणतं, काय आपल्याला का पहाड येऊन पडला का, काय झालं काय म्हणलं असं. नाही तसं काहीच नाही देवदास भाऊ, पण ते कसं धास्ती झाली ना माणसाला अशी. एकदम ते 4 लोक आले, एकदम त्याने बंदुका लावल्या, काय होते काय नाही. त्यामुळे कसं माझं एकदम म्हणजे मी घाबरून गेलो अचानक. पैशाचा विषय नाही म्हणा, 22-22.5 नाही, अजूनही काही नेलं असतं तरी मला काही नसतं वाटलं, पण ते एकदम धास्ती झाली मला. नाही नाही, ते सगळं बरोबर होतीये, त्याचं काही नसते, फक्त तुम्ही जेवण खावण करा, तब्येत चांगली होऊ द्या. हा हो, तुम्ही टेन्शन नका घेऊ या गोष्टीचा. हो, तुम्ही जेवण सोडलं म्हणजे आम्हाला बरोबर नाही वाटून राहिलं ते. पण आता हे एवढं तुमची परिस्थिती पाहून कसं माणूस एकदम म्हणजे असा हेच झालं ना माणूस, मलाच तर आता कसं तरी वाटून राहिलं बा, हे काय आलं कसं, कठीणच काम झालं तुमचं. हो ना काय करा आता हे, पण जाऊ दे आता, सावरीन म्हणा. 1-2 दिवसात होईल ॲडजस्टमेंट. ठीक आहे, मी करतो आराम जरासं, अजून मला कसं तरी होऊन राहिलं. या तुम्ही आता, या मग मम्मीशी बोला आणि या मग तुम्ही. आम्ही पैशाचा विषय काढते का रे देवदास भाऊ? नाही म्हणलं देवदास भाऊ, मग ते पैशाचं कसं काय काय विषय काय गुरुजी आहे, अशा वेळेस असा विषय काढत असते माणूस कोणत्या याच्यात. अरे थांबा ना गुरुजी, जरा गडबड नको करू ना, करतो ना मी बरोबर. चला सरपंच साहेब बाहेर, चला कंदिला बैस, चला म्हणलं चला. हो चला 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 मग सरपंच साहेब गुरुजी, हो तिकडे मॅडमला भेटू बाबू. हो, करू ते बरोबर. हो चला चला मग तिकडे चला. अरे का मोठे तेवढे खोटेच असते बरं, काशा काही म्हणलं का नाही का. हो आता पाय बरं, आम्ही पैसे घेऊन आलो का 22.5ला. हो तुम्ही सोयरा दे, हा नाश्ता देणारे, चहा पाणी कॉफी, हा हॉलमध्ये बसवलं काय एसीच्या. आणि आता झाल्या का मला पैसे मागायला आलो आम्ही, तर मला खाली बसवले बस रे. हा सगळे सगळे खाली बसले, एखादी जसे काय शोकसभा भरले का रे. हा काय कठीण काम आहे पण नाही रे, इतके लोक करत बे. साहेबा तुला सांगतो ना, पोटातली गोष्ट सांगतो मी तुला झुमरे, हो कोणाला सांगू नको. हो यायची कशी दाखवायची, दात अलग असते बाबून, खायचे अलग असते, तुला माहितच नाही ते. हो आता लोक डॉक्टर साहेब दवाखान्यात होते, दवाखान्यात मग काय तर तुमचा काहीतरी फोन आला वाटते बा कोणाला तरी. संपर्क साधला आणि बिलकुल डॉक्टर साहेब बातच घाई गडबडीत आले, अंदरे जाऊन झोपून राहिले. हो मॅडमने बातच साडी गिडी बदलली, पांढरी साडी घातली, जसं काय बा काय शोकसभा आहे का काय आहे. जाऊन बसली बी बिलकुल बाहेर, जशी खाली गेली, नाही तर खाली बसते का मॅडम. अरे बाबा सगळे बा निरा नाटक. बरं ते बोले तर कोणी डॉक्टर साहेब ते बँकेत गेले ते म्हणजे कोणत्या तरी देशात. बँकेत नाही ना बे, बँकॉक. हो अबे कायची बँकॉक, कायचं काय, कुठंच काही नाही गेलं कोणी. ते सर पुढे ढकल नाही दे, मला माहिती आहे ना अंदरचे गोम काय तर खरेदी होत देत नव्हतं. मग काय तर पैसे धडपैसे मागवतात ते. फक्त सांगू नको बा विषय, मी तुला सांगितलं बरं. मला तर काही खरं नाही वाटे बा त्याचं, असं तर माझा अंदाज आहे. म्हणजे हे सगळं म्हणजे पहिल्यापासूनच प्लॅन वाटते, पुरे पैसे दडपाचा नाही असं दिसून राहिलं मला. काय बा जास्त बोलता नाहीत मले, कसं आहे सगळं आता बरंच बरं आहे ते, जाऊ दे बा आता. हो याच्यावर काही मी बोलतही नाही जास्त आता. सांगा लागत देतच बोल, सांगा लागत असं काही ना काही पाहिजे म्हणलं नाही का. हो हे आता आमच्या माणसं काय करते काय माहिती, आता पैसे देते का नाही तर. अरे नाही ना रे बा, पैसे खडकू देत नाही तुम्हाला. हो आता हे बा तुम्हाला घरचा रस्ताच पकडणार पाहिजे तुम्ही. पाहिजे तो आता शोकसभेत काय होते तर समजतेस तुला, पाहिजे तिकडून कोपऱ्यातून जा. लक्ष्मण आलाय म्हणलं उठून तिथून. हो मला तर वाटते झालं वाटते. अरे लक्ष्मण भाऊ या ना इकडे, या ना. हो कोण आले मला बाहेर, दारा बसार बा, ते काय आहे पैसे पारा मीटिंग मध्ये उठून आल्या जमत असते का. काय जातात काय बसता, मग काय तर ते डॉक्टर साहेबांना बिचारायनं हायपत खाल्ली, ते मॅडम राजा कशा करू राहिल्या. काय पैसे मागतात, काय विषय काढतात ते. आता तपास लागल्यावर पैसे भेटल्यावर देऊ म्हणे बा, असं तरी चालू होतं असं अंदरची गोष्ट. देतात म्हणे बरोबर आहे म्हणे बा. मग आता काय आता जरासं थोडंसं सांत्वन बोलतील ते, निघतील बाहेर सगळे. नाही ना पुरे नाटक आहे म्हणते हे, कशा आता समोर आला मला. आता मॅडम नाही बा सगळं पद्धतशीर केलं म्हणे, आता लोक मस्त त्याचे जेवण खावणं हे ते बिलकुल. डॉक्टर साहेब दवाखान्यात होते, पण काहीतरी त्याला खबर आली म्हणते की आपण येऊ राहिलो बा, की बिलकुल त्यानं वातावरण चेंजच केलं डायरेक्ट. मग आपल्याला बिलकुल मोहिनी मंत्रच टाकला आपल्या. म्हणून म्हणतो देवदास बोले सांगा हे सगळे नाटक आहे, आपले पैसे घेतल्याशिवाय निघायचं नाही बरा. नको लावत जाऊ ना बे, मग काय पाहिजे परिस्थिती जरा अंदरे जाऊ, तुला माहिती आहे का. मग कोण आता त्याला आता का आपण येणार म्हणून माहित होतं का, सपन पडलं का की येऊन राहिलं म्हणून नाटक करायला. नाही ना, कोणतरी हे पण तुमच्या 9 जणातला म्हणा किंवा गावातला कोणतरी माहिती देऊन राहिला यायले. हो किंवा असं आहे म्हणून तर बातच त्यांना 10 मिनिटं जिकडे तिकडे वातावरण चेंज केलं नाही म्हणता नाही, म्हणजे असं असू शकते नाही. अरे आता इथं राहून ना मी, तुम्ही मागं पुढे करू नका, पैसे काढायचा प्रयत्न करा पुरेपूर. हो आता देवदाच्या कानावर टाका आणि फटकन ती माहिती द्या त्याला, पैसे माग म्हणा जोऱ्यानं. बरं ठीक आहे आता मी सगळ्यापर्यंत वार्ता पोहोचतो या, एका चिठ्ठीवर लिही तुम्ही हे सगळे नाटक आहे बा. याच्या बायका येऊ नका बोलण्यात, आपले पैसे कोशिश करा काढायची. मी पोहोचतो वार्ता बरोबर. हो एक पेन आणि कागद घे बरं, आणि कशा लवकर मी लिहून बरोबर पोहोचतो सगळ्याकडे मीटिंगमध्ये. आण लवकर.
तसं करा ते, नाही तर मग कसं मोठ्यानं बोललं तर अजून वांदा यायचा नाही का, अजून देवदास म्हणायचा आहे तुला समजते का नसन तसं नाही का. आम्ही हे बा कागद आणतो आणि तू लिही त्याच्यावर आणि ती चिठ्ठी फैलून दे सगळे त्या सभेत. तर चला आता इथपर्यंत आलो आपण. पैसे निघते नाही निघत त्याचं मोठं कठीण काम झालं आता. कारण की आम्ही गेलो आता रामपूरवाले बॅकफुटवर आणि खाजोडा मॅडम आल्या फ्रंटवर. त्यामुळे आता जबरदस्त टक्कर होऊन राहिलेली आहे. आता उद्या काय होते आणि काय नाही. उद्याचा शक्यतोवर या सिरीजचा आपण शेवटचाच भाग घेऊ. जास्त काही बोर करणार नाही. थोडेसे व्हिडिओ रंगतदार बनल्यामुळे जास्त एपिसोड झाले, त्यामुळे कसं आहे ॲडजस्टमेंट करा आता. ठीक आहे, उद्या भेटू 5 वाजता. धन्यवाद.